हाय गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर आता वाजले आहेत सकाळचे 11 आणि सगळीकडे वातावरण तर एकदम पावसासारखं झालंय आणि ते पण उन्हाळ्यात. खूप मस्त वाटतं. तर आता पण आम्हाला वाटतंय पाऊस येणार आहे, पण बघू. आम्ही आता चाललोय डी-मार्टला थोडी शॉपिंग करायला. थोडी म्हणजे 2-3च वस्तू घेणार आहे. 2-3च वस्तू घेईल ना मी. काय वाटतं तुला? आपण 2-3 वस्तू ठरवतो आणि आपण आणतो पूर्ण. नाही, यावेळेस मी फक्त मला जेवढं घ्यायचं तेवढंच घेणार आहे. नाही तर दरवेळेस हेच होऊन जातं, डी-मार्टला जायचं, हे घेतलं ते घेतलं आणि मस्त 5-6 हजाराचं बिल होऊन जातं. पण यावेळेस फक्त मी जे लागणार आहे तेच घेणार आहे. तर आता आम्ही चाललोय. पुढे तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू बघा. पण त्याच्या आधी आम्ही एका ठिकाणी थांबलोय. तर सीन असं झालाय की माझी चावी, म्हणजे त्याच्यामध्ये 3-4 चाव्या आहे. माझ्या घरातली, दोन्ही गाड्यांची, ती मी हरवून टाकलेली आहे आणि आता एकच चावी आहे. तर आता हा चाललाय चावी बनवायला. म्हणून बाईला आम्ही आता चावी बनवून देतोय. तर जा लवकर बनवून आण. काय झालं? लगेच बनवून देणार आहे चावी. नाश्ता करायचा तुला? पोहा रस्सा आहे, मिसळ आहे, मला ते सगळं नको. मला नाही करायचं. पावडा समोसा. नाही, मला नाही खायचं ते सगळं. मग काय मला खायचं? भूक तर लागली, पण मला चांगलं काहीतरी खायचं. चांगलं. आय डोंट वॉन्ट वडापाव. ते सगळं वडापाव चांगला खायचं. ते नाही खायचंय मला. मला खायचं होतं पोहा रस्सा. ए यार नाही, दुसरीकडे जाऊ. तर मी तुम्हाला सांगत होती तो चावीचा सीन, आणि चावी कुठे गेली मला समजतच नाही यार. कारण की चावी मी पूर्ण घर शोधून काढलं की चावी कुठे आहे. कारण की बिना म्हणजे बाहेर जर मी चावी ठेवली, त्या चावीलाच माझ्या घराची चावी, आणि त्याच्याशिवाय तर मी घरात जाऊच नाही शकत. म्हणजे चावी मी बाहेर विसरूच नाही शकत. पण मग बाहेर जर विसरली नाही तर मी घर पण शोधलं, पण चावी सापडलीच नाही. तर मला असं वाटतंय की मी याच्यासोबतच कुठे गेली असणार आणि तिथे मी चावी विसरून किंवा कुठे पडली असणार. कारण की हा माझ्यासोबत असताना मी त्याचीच चावी यूज करते घर उघडायला किंवा गाड्यांना लावायला. तर तेव्हाच ती चावी हरवलेली आहे आणि आता सगळे चारीच्या चारी चाव्या मला नवीन बनवाव्या लागतात. तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे डी-मार्टला. हो, आणि आम्ही शॉपिंग करतोय. घे आता बेसन. अर्धा किलोचं बघ ना, आहे का नाही अर्धा किलो. 1 केजी. हा, 1 केजी 1 किलोचं आहे. तर आता थोडं सामान तर घ्यायला लागलोय, पण 3च गोष्टी घ्यायला आलो होतो आम्ही. हा, बघा. बिर्याणी मसाला घेतले, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, बाय वन गेट वन फ्री होतं. हो, आम्ही एकच 2च वस्तू घ्यायला आलो होतो इथं. इकडे पण आहेत अजून. लागतच होतं. हे काय आहे सगळं? हे माझं आहे. आता हे घेतलेलं सांगतं का? हा, 3-4 वस्तू आहे तिथं. अजून बाकीचं तर बाकी आहे. मेन गोष्ट तर तेल घ्यायला आलो होतो, ते अजूनपर्यंत घेतलेलं. हो, चला आता. चला, तेल. तू बोलते तेल घेऊन निघायचंय, पण मला नाही वाटत बिना काय तेल कपड्याचं. आलं कपड्यांच्या ह्याच्यात जायचं मला. कपड्या बिना कपड्यांच्या ह्याच्यात जाता ही तेल अरे घे. ऐक, घरात जाणार मला टी-शर्ट घ्यायचे आणि इकडे चांगले मिळतात, तर मी कपड्यांच्या सेक्शनमध्ये जाणार आहे. मी पण येतो, मी पण आणि काय पण पण घे. कपड्यांचं आपण ते किराणामध्ये नाही धरत ना, त्याचं वेगळं आपण हो. काय मध्ये लागलं? काय काय मध्ये लागलं? 3 गोष्टींच्या 3 गोष्टीचं 5,000 बिल झालं. 30 गोष्टी झाल्या. चलो. तर आता फायनली आमची शॉपिंग झाली आहे आणि खूप गरमी झाली. आता आम्ही आईस्क्रीम खातोय. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. आणि आमची एक्साइटमेंट बघा. बघा इकडं. आणि घरी येतानाच आम्ही मटण घेऊन आलोय. तर आता आम्ही मस्तपैकी मटण बनवणार आहे. आमची मटण बनवायची तयारी सुरू झाली आहे आणि आजचा हेल्पर आहे हा. तसं मटन स्पेशलिस्ट तर हाच आहे. हा मटन खूप भारी बनवतो, पण आजकाल याने बनवायचं सोडून दिलंय, जेव्हापासून मला परफेक्ट बनवता येत आलंय. मग तू बनवते म्हणून मी बनवतोय आता. तर चला, आता थोडं लेट झालं, आता पटापट बनवून घेऊ. सगळं करून मी कुकरला मटण लावून आलेली आहे. आता थोड्याच वेळात ते शिजेल आणि मी डायरेक्ट तुम्हाला रेडी ताट दाखवेल की मी मटण कसं बनवलं आहे. कारण की मी मटण बनवतानाचा व्हिडिओ मी याला काढायला लावला होता आणि यांनी अतिहुशारपणा केला आणि व्हिडिओ रेकॉर्ड बटन चालूच नाही केलं आणि फक्त व्हिडिओ काढत राहिला आणि तो व्हिडिओ रेकॉर्डच नाही झालेला. तर आता डायरेक्ट तुम्ही रेडी मटणच बघा. प्रोसेस काही तुम्हाला दिसणार नाही आहे. आता मस्त एकदम ठीक असं मटण रेडी झालेलं आहे माझं आणि इथे बाकी सगळी तयारी चालू आहे जेवायची. तर आता आम्ही जेवतोय. आम्ही जेवायला बसतो आणि आमचा व्लॉग इथेच एंड करतोय. तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय. थांब. बाय.